हॅलो. नमस्कार गुरुजी. नमस्कार. काय म्हणत होते? काही नाही अध्यक्ष, मी काय म्हणतो, आता तुम्ही या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तुमच्या कानावर टाकणं आमचं काम आहे. आता शाळा उघडून राहिली 1 तारखेला, तर पुस्तक आलेल्या केंद्रावर तर आपल्याला आणायचे होते. तर ऑटो घेऊन येसान का माऊलीचा? भाडा थोडं देतो मी, फक्त तिथे घेऊन तुम्ही या आणि मी येतो समजा. चाललो घेऊन. हे आता पेरण्या पाणी दिवस आणि यायचं मोठं काय हे अध्यक्ष होऊन बसला कास करा. हे बा तन्नाशक आहे म्हणा, मारती होत नाही आपलं. अध्यक्ष का मग आणि का खुर्चीवर बसायचं सही करायचं काम आहे का? हो ना, ढोंगदारीपणा. हो हो गुरुजी, येतो मी. किती वाजता? 9-10 वाजता. बरोबर येतो, ऑटो घेऊन येतो, काही हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे, ओके. काही काम होतं का जायचं? ऑटोवाल्याला सांगून द्यायचं असतं, पाठवून द्यायचं असतं. तू काय चालला आता? आपली फवारी मारणे तन्नाशक आहे अर्जंट आलेली. तू काय नसते कामं करत राहते फालतूची. चालत असते बाबा, तसं नसते ना ते. मग अध्यक्ष म्हटलं जा लागते इथं तिथं, मानपान असते, सगळ्या गोष्टी असते ना. मग आपले काही कर्तव्य असते, अधिकार असते, जबाबदारी असते ना. मग तर ठीक आहे, जाईन मी उद्या. काही 1 घंट्याचं काम आहे. ते जाऊ द्या. तर मी काय म्हणतो, का यावर्षी मग संकेत कितीत गेला काय? कोणत्या वर्गात कोणत्या गेला ते? 5वीत गेला वाटतं बा. हो 5वीत. हो 4थी पास झाला, ते 5वीत गेला. आता कसं काय यावर्षी ते इथे शिकून राहिला का काय आहे त्याचं म्हणलं? हो यावर्षी इथं शिकून राहिला का मग? आता इथं नाही तर कुठं आहे मग? आता कुठं दाखला इथं आहे त्याचा? कोण नेलास कुठं त्याच्या बाबानं? इथं शिकत असेल ना. नाही, यावर्षी त्याला सांगून द्या तुम्ही कडक धडक. तुम्ही म्हणा की आमच्या ज्यांना शिकवणं होत नाही, माझ्या नावा भाकरी टाकणं होत नाही. सांगून राहिले आताच मी कडक धडक, नाही तर मग माझं झालं तर झालं. आताच नाव काढून द्या म्हणा द्यायचं, कुठे टाकायचं टाका म्हणा. पण काय 2 पोईले माग आहे का ते? तेवढं तर कामं करते ते. मग पाहिजे नाही का हाताखाली? आपलं हाय ते बरं आहे, बरोबर आहे, राहू दे त्याला. भाऊ मारती माहित लय करावं लागत असते. तुला असते का? तुला काय करावं लागते? आमचं आम्हाला मस्त बायला माहित. मग त्याला म्हणा त्याचं जवळ आहे तिथं टाकणं म्हणा शिकायला. इथं काय खेड्यात टाकून राहिलं आमच्या इथं? फालतू आपल्या डोक्याला ताप. रोज 2 भाकरी संध्याकाळी, 2 भाकरी सकाळी. बाकीचं किती करावं लागते तुला माहिती आहे का? कपड्यापासून लत्त्यापासून सरपा लागते. जाऊ दे ना, आता काय असते तेवढं राहते, राहू दे. आता 4था वर्ग 5वा वर्ग शिकू दे ना. 7वी लोक काय चाललं आपलं. मग मी का ठेका घेतला का करायचं सगळे? जा तुम्ही त्याला म्हणा तुमच्या घरी शिकवा, नाही तिकडे जा म्हणा कुठं. तिथं आहे ना शहरात टाका म्हणा त्याच्या बहिणीजवळ. मी काय म्हणतो आई, आता ते संख्या आहे म्हणून मी अध्यक्ष शाळेचा. असं आहे ना, पालक या नात्यानं मला अध्यक्ष केलेला आहे. आणि त्याचं जर नाव काढलं मी अध्यक्ष राहतो का? असं आहे ते. काही नाही करणार आपल्याला. अध्यक्ष नाही पाहिजे, कोणतं काही नाही पाहिजे. हो काही नाही आपल्याला. तुम्ही त्याला अजिबात यावर्षी सांगून द्या, त्याच्या बाबाला फोन करा. एक गव्हाचं पोतं नाही दिलं ना, कोणता गॅस नाही भरून दिला, कोणतं काहीच नाही. काय म्हणे नाव टाकायची होती, मी दरवर्षी इतकं आणून देईन, गहू आणून देईन, हे आणून देईन. काय केलं त्यानं, काय दिलं, काहीच नाही. निरा म्हणलं ते उलट पार्ट्या खाऊ जाते, काहीच नाही दुसरं. मग अजिबात नाही म्हणलं. 1 रुपया म्हणलं पेनाला देत नाही. काय करायला लागते गरज आपल्याला शिकवायची? काय आपल्याला सांगून द्यायला. आताच फोन करा माझ्या 1 तारखेच्या ते दाखला न्यायला लावा द्यायला. असं करा आता, ऐकतही नाही आता काय. अरे राहू द्या ना. मारती तुला सांगत ना कळो. आताच फोन ला. तू मला सांगू नका आता, नाही तर मग तू कर तू पाय. माझ्या होत नाही मग. उद्या किटकिट करू नका बा. फोन लावतो मी. हो फोन लावतो. जाऊ दे, मारती लावून दे फोन. जाऊ तिकडे. आता हो लावतो फोन. कसं शिकलं असतं काय बिघडलं असतं. हो ना, थांब लावतो. हॅलो. बोल मातीरा, मी संकेत बोलतो म्हणलं. बोल. संकेत, मी काय म्हणतो, बाबाजवळ फोन दे बरं. बाबाशी बोलायचं आहे, दे फोन दे. फोन आहे म्हणलं मातीरा आता. बोला. बोला म्हणतो. काय म्हणते, पेरणी पाणी झाले? पेरणी पाणी हो झाले. पेरणी पाणी सगळं झालं. तुमचे झाले असेल ना? बाबा मस्त एकदम ताशी लागले तर. मग काय म्हणतो, बाकी सगळं पद्धतशीर? हो बाकी सगळं आहे पद्धतशीर. फक्त एक कसं आता एक सांगायचं होतं. यावर्षी मग संकेतचं कसं करून राहिलं म्हणलं? 5वीत टाकून राहिले कुठं? शहरागिरात नाही जवायची इकडे? काही नाही बस तिथं रामपूरले 5वा वर्ग. मग काय करतात इकडे? कुठे आणणार सारखंच आहे. मग बरं आहे तिथं. हो ते बरोबर आहे म्हणा. पण आता विशेष कसं कळा. हो पण ते काय बाबा काय म्हणत होते पहा म्हणलं. हो बाबाशी बोला बरं 2 मिनिटं. काय आता मावर दिलं का लुटून येणं. आता एक तर हे पुढे आहे माया. हॅलो. काही नाही, आपला संकेतचाच विषय निघाला होता आता. चांगलं पोट राहिलं का कामाधंद्याचं. तर म्हणलं काय कसं यंदा 5वीत मला समजलं होतं की बा तिथं बाळभाऊची टाकून राहिले, म्हणून असं विषय निघाला होता. ध्यान टाकून तिथं बरं आहे त्याचं. मग काय पुढचं शिक्षण मग कसं लाईन दुरीत राहते शहरात असलं की. म्हणजे कसं आता आमच्या घरी जरासे मोठे वांदे येऊन राहिले. तर यंदा मारती लग्न आहे समजा पुढे. कसं आहे हिच्या मागायला कामं. हो एवढी मोठी 10-12 एकर जमीन, वावरात घरचं हे ते धुणं पाणी स्वयंपाक. हो कटा आहे ते. असं म्हणून मला वाटते तुमचं लेकरू तिथं जर असलं जवळपाशी हो बरं राहते त्याच्या बहिणीशी, असं माझा विचार होता. हो म्हणा ते. पण कसं त्याचं मन रमलं तिथं म्हणून म्हटलं. ते म्हणे नाही तिथं शिकतो मी, असं वाटतं त्याचं. जाऊ द्या ना. नाही म्हणा त्याला. आपलं लेकरू आपण कुठे शिकू. त्याच्या माता नाही. सांगा त्याला. बोला. हो ना ती आहे म्हणा. कसं कामाचा व्याप वाटतेच ना. लेकरू म्हणलं कोणी म्हणलं ते माणूस वाढला की काम वाढलं. असं बरोबर पाठवून मी सांगतो. मी झालं तर शक्यतो काढून टाकला तिथं आणि इकडे आपल्या त्याच्या बहिणीच्या घरी टाकून देतो. हो काही हरकत नाही. येतो मी. झालं तर उद्याच येतो. हो ना. पण आम्हाला लेखाचं गमत नाही ते गेलं की. हो ना. पण आता काय आहे असं आहे, असं वाटतं आपलं लेकरू आपापल्या घरी बरं शहरात शिकते, त्याचं चांगलं भलं होते बा म्हणून. 2 वर्ष नाही शिकवलं तर बाबा किती दाखवून राहिले. हो ना. तर काय वागवायची इच्छा तर फोन नसता केला. बरोबर ठीक आहे ना. हो काही हरकत नाही. बरं ठीक आहे मग ठेवतो फोन मी. उद्या येऊन जातो. नाही तर मग पहिले बाळभोली विचारून येतो. म्हणजे कुठं नाव पडते काय पडते. गुरुजी तिथेच असते, त्याला भेटून घेतो आणि बरं टाकला घेऊन मोकळं मग. हो ठीक आहे ना. हो न्या मग काढू ना. हो आले की सांग जा मग घरी आले की. ये जा घरी ये जा. हो आलो की येतोच ना घरी. हो आज झालं तर आजच जातो मी गुरुजीला भेटाले आणि बाळभोली भेटून येत जवाई आले. बस पाहतो काय आहे. बरोबर ठीक आहे मग. हो ठेवतो मग आता. हो ठेवतो. बाबा काय म्हणते मातीरा? नाव काय लागते म्हणजे तिथून? रामपूर नाव काय लागते? आता ऐकू नाही का काय म्हणे आता सगळं समजलं तुला. काय म्हणणार आहे तिकडे टाका बा, कुठे टाका सांगायचं. काही नाही. मी तिथे शिकतो. मी मातीरा आले फोनवर बोलायचं आहे मला. फोन लावतो मी. मी डबल बोलतो. नाही सांगा मी का कोणते काम करतो म्हणतो तिथे शिकतो पण.
नाही म्हणून राहिला बाबा ते. मग आता काय त्याने फोन कायसाठी केला तर तिकडे तुमची सोय लावा बा. मग एवढे समजून नाही राहिला का तुला अक्कल नाही का? मी तिथे शिकवलं टाकलं पण इथे इथे कुठं टाकता मला आता? बाबा जवळ वाची तर टिचरपेक्षा चांगला आहे. आपण इंग्रजी शाळेत टाकू तुले. मस्त कपडे लट्टे सूट बूट आहे म्हणलं टिचरपेक्षा लय चांगला आहे तुया. इकडे टाकून देऊ आपण बहिणी इथं तुया. आजच जाऊ आपण माझ्या चालतो. थोड्या वेळानं चालले जाऊ त्याला भेटून येऊ. मी नाही शिकत तिथं. मला भेळ लागली दादा. मला इथंच पाहिजे. मी रामपूरला शिकतो. अरे याला काही समजत नाही. चला जेवण करून घेऊ. चला बरं जेवण करून घेऊ बाबू. चाल ये लवकर. चालेल जा मग तुम्ही ते जवळ बॉल भेटून या. बाबू ये लवकर जेवाले. हो ये बाळगू विचारून तुमच्या मालकाले. जर दुकानात कपडे ठेवत असेल तर मग येतो म्हणलं मग मी. हो काय आता कामच नाही दुसरं काय करा. आता माझी आईन बाबा गेले तिकडे पुण्याले. आता आपण इथं आता भाडं तर निघालं पाहिजे. मला पाहिजे मग तेवढं. बरोबर ना पाहतो मी विचारतो मालकाले. हो ते का झोकच काढा लागते विषय असा आहे. एखादा म्हणून नाही जमत ना. धीरे धीरे मी बरोबर हो करतो कवर. ते काही टेन्शन नाही. चला येतो मग. ठीक आहे मग. बाबा हे कसं काय अरे का म्हणलं मामाजी राम 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 म्हणलं. राम राम टेस्ट म्हणलं बा इथं काय जुन्या घरी तुमचं काय भाडे करू वाटे नवीन नाही. हो चिमण राहत नाही तर भाडे करू राहते आता. हो नवीन आलेले आहेत. बरोबर काय अरे कसं काय संख्या तिकडे कुठे आज बा काय कपडे खरेदी वाटते शाळेची पुस्तक चला मग सांगा चला. चला म्हणलं तिकडे दुकानात नाही ते सहज तुम्हाला भेटायला आलो होतो. चला घरीच चला आपल्या तुमच्या घरीच चला. तसं म्हणता नाही का. बरं मी दुकानदाराला फोन करून देतो. उशीर होते म्हणून. आता कसं 1 घंटात जाणं 100%. हो बरोबर चला मग चला घरीच चला नाही का. हो चला काय लिहायला काय सांगा नाही का. हो ना घरी म्हणते नाही का. बरोबर पालन काय चला मग चला बघ सांगा चल. बाबा एवढ्या ना माझं नाव टाकायचं. हो रामपूरला एवढ्या ना इथे नको टाकू. काही मला गमत नाही इथं. इथे शाळा मला आवडत नाही. मला तिची शाळा आवडते. रावड्या ना पण पुढच्या व्यक्ती वागवायला तयार नाही. मग ते शिकवत नाही म्हणते मग काय जबरदस्ती का टाकायला. तुला समजते का नाही का संकेत. आपली बहीण आहे बाबा. बहीण टाटा काय म्हणते काय नाही. ते तर आपल्याला जे म्हणलं चुलत आहे. आता मार्ची चुलत मावस भाऊ. आणि काय आता एवढं दूरचं म्हटलं ते आता लोक वागवलं हे तर झालं ना. चला रसा पण मला शिकवणार इथं मला गमतच नाही इथं काही. तुम्ही म्हणता पण मला काही गमत नाही इथं. गमट असते बाबू. एखाद्या मन नसते गमत. मग तिथे कुठं राहतो तू. इथं आपलं शहरातलं शिक्षण आहे चांगलं आहे मस्त आहे. इथं जर शिकला ना भाऊ काही होशील तू पोलीस होशील साहेब होशील. तिथे काय आता हे बी 5 वर्ग झाल्यावर तुला याच लागते इकडे. मग आतापासून आला तेवढंच फायदा होते त्याचा. हो चल हो इथे ट्युशनला लावता येते काही गोटा येते. आहे ना बापू रे चल चल लोक चल बघू म्हणलं आपलं साखरा मानलं म्हणलं करून. हो तर तू आईन दिला ते काढून दे म्हणलं या थैलीतला. थैली मोकळी करून देतो. हो ना आता काय गडबड आहे. आता हाच ना तुम्ही आज दिवसभर थांबतच ना. हाय ना आता मी चालते थोड्या वेळानं. बरं मग आता मी स्वयंपाकाला लागते. हो तुम्ही बसा करा गोष्टी काय करायच्या. हे घरीच थांबते आज. ते सहज आलो होतो. हो ते कसं 1.5 घंट्याचं काम होतं. गुरुजीला भेटत होतं तुम्हाला मी. ते आता माटीचा फोन आला होता आज सकाळी. त्याचे बाबा आई समजा त्याचं असं म्हणणं आलं की बा संकेतले आता यावर्षी कुठं शिकवता. आता कसं आमचं जण होत नाही म्हणे. हो बाईचं कसं नाराजी आहे म्हणून म्हणलं बा आता असं विचारायला तुम्हाला तर 5वा वर्ग आहे. तर म्हणलं आपलं संकेतचं नाव इथे टाकायचा विचार होता. तुमच्या हिशोबाने एखादी शाळा पहा आणि इथे शिकवा. आता म्हणलं बहिणीच्या आदरानं असा विचार होता बा. म्हणून आलो तुम्हाला विचारायला. अरे बाबा पुरा मानगुडीलाच बसते रे आता यांचं आता. बस BA MA होईल इथं साठी आता. बस झाला आता आपल्याच बोकांडीवर नाही म्हणता येत नाही आता नाही का. जाऊ दे मुकडन बसा. हो पाहता ते काय बाबा काही आता शिकवलं हेच तर लय झालं. कोणाला शिकून राहिलं कोणाला टाइम आहे का. जाऊ दे आता शिकवलं तेच लय झालं. आपल्या इथे शिकू द्या दिले आता. पुढचं शिक्षण माझं का म्हणलं तुम्हाला काय वाटतं. हो ना तसं काय. हो आपल्या इथे चालते ना. हो चालते आता काय नाही म्हणता हो चालते आपला मेवनाच आहे ना. आता मेवना काय फरक असते का. तेच म्हणलं नाही तर मग कसं आता तुमची नाराजी गिरायची नाही ना. हो तेच म्हणलं. आता मी का माही काय नाराजी आता. तू आहे ते स्वयंपाक तुला करावं लागते मला करावं लागते का. काही नाही शिकू दे. पण का हे बा काळजीच मोकळी झाली म्हणलं. जवळ बा म्हणलं बरं मला. मी आता म्हणलं नाहीच म्हणता का. आता तुम्ही एका कामाला माणसं दुकानात जावं लागते. बाईला कॉन्व्हेंटवर जावं लागते. पण आता टेस्ट म्हणलं पुरीचं पाव हे पोरगं अजून. मला काय म्हणतो हो म्हणता नाही म्हणता. ते नाही म्हणते तर मनावर म्हणा नाही म्हणून. काय हरकत नाही टाकून देऊ आपण एखादी शाळा पाहतो आम्ही. तुम्ही टीसी काढून घेऊन या मग लवकर. गुरुजीशी बोला आणि उद्या नाव टाकून देऊ आपण एखादी शाळेत लवकर जाऊ ना. एक तर आधीच उशीर झाला नाही तर मग RTA चा फॉर्म भरला असता. त्याचे घोंगडाट केलाय. आता पाहिलं असतं मग. जाऊ दे आता घेऊन या एखादी शाळेत पाहून घेऊ. तसं करा मग. ठीक आहे मी गुरुजीला जातो आता 1.5 घंट्यात भेटाले. हो ठीक आहे मग. बसा मग मी पोहे करते तोपर्यंत. मग नंतर जा. ठीक आहे बरं जेव्हा बा मी काय म्हणतो काही फी गीचं जर असलं तर मला सांगा बरं. हो मी भरून टाकतो काय भरायचे. तुमच्या जवळ काही दंड पडतो का तुला. हो काही हरकत नाही. फक्त शाळा चांगली पाहिजे. इंग्लिश शाळा पहा. हो संकेत तसा हुशार आहे आपला. असं काही नाही. हो चांगलं इंग्लिश शाळेत टाकून द्या. काय म्हणलं इंग्लिश टाकू का म्हणलं मग. इंग्लिश मीडियम बा कुठं का गैर फाशी टाका तुम्ही. मला मराठी मीडियमलाच टाका. पहिले जमते नाही जमत मला काय जमते तर तिथं माझी मराठी आहे ना. बाबा टाका लागते ना इंग्लिश. तू नको काळजी करू. हो मी बरोबर पाहत होते याची पाहिजे म्हणा. काही वांधा नाही. हो फक्त कसं गडबड करा ना. हो कसं उशीर काही करू नका. मग कसं ॲडमिशन कसं भेटत नाही. एक तर लय त्याच्या मागे हिडा लागते. एक तर आता म्हणलं आता उशीर झाला. गुरुजीला भेटा तुम्ही आज आणि त्या मला उद्या टीसी द्या म्हणा कोण द्या तिथं. तेवढं कवर करा आणि उद्या नाव टाकून देऊ आपण. लवकर घेऊन या. मला बिलकुल 100% हो काहीच वाटत नाही. आणतो म्हणजे आणतो. आज भेटतोच नाही द्यायला म्हणून आलो. बाबा हे मला गुरुजीचं घर हे बाय बुलेट आहे की नाही. हे गुरुजीची होय. मला तेच होय ना. मला माहिती आहे ना. आलतो मी मागं. मग काय आपल्या जवळपासच्या घरापासून काय जवळच आहे. अरे गुरुजी आहे का हो घरी. गुरुजी सुरू आहे गुरुजी. अरे राम राम पाहुणे. का कसे काय इकडे या मला घरी या पाणी घेऊन या अंदर राहू ना बाहेर बोलू आपण. 2 मिनिटच काम आहे. या ना बा या रे भाऊ संकेत या पाणी घेऊन घ्या चहा घ्या या. बरं ठीक आहे बरं चला हो चला.
इकडे जवळ पाहिजे चालते नाही हो नाही मस्त राजा पोट्टी लय गुन्हे द्यायची येतात ना ते बापले काय येतात फिरत फिरत काय मग पुस्तक गिस्तक घेते भाऊ का रे वया घ्या घेतलं का म्हणलं पुस्तक भेटू राहिले बरं उद्या संकेत कायचे पुस्तक आणि कायचे कपडे आणि कायचं काय मग हे बा दाखला काढायसाठी आलो तुम्हाला विचारावे मला बा काही चालले तुम्ही शाळेत नाही म्हणलं दाखला आम्हाला इथं टाका डबा भाजी शिकायला टाकायला त्याला आता म्हणून आलो होतो काय बोलता रे हो काय दाखला काढून राहिले तुम्ही रामपूरून काय हो राहू द्या ना आता काय यंदा जेवढच्या 5 वर्ग आपल्या तिथं पुढच्या वर्षी 6वी मग सगळेच पोट्टी जातील ना काय काढून राहिले दाखला गेला एका वर्षासाठी आता शिकू द्या 5 वर्ग तिथं मस्त पोट्टीची लाईन लागेला बरं आहे पोट्ट राजा कसं आम्हाला गमत नाही राजा असे पोट्टे गेल्यावर कोण आपण ते काय आता नाही इलाज आहे ना इलाज नसेल शेवटी काही काही गोष्टी इलाज नाही ना गोष्ट तशी नाही असे पोरं गेली का नाही माणसाले असं म्हणजे एकदम असे जीवाची कालवा होती मनावर असं एखादं दगड ठेवल्यासारखं वाटते टेन्शन येते असं ताण येते माणसाला असं वाटते काय लगायचं असे मनातून पोट्टे गेले का नाही खरोखर मनाला खराब वाटते पण आता शेवटच्या वर्षाला जर गेलं का नाही असं वाटते बरं आहे बा निरोप देऊन आम्ही त्याला म्हणजे रवाना करतो पण आता तुम्ही म्हणता काय आता हे बा ऐका तुम्ही यंदाच्या वर्षी राहू द्या काही असं तर मारती फोन लावा तुम्ही काही मारतीची अडचण नाही तसं काही नाही ते काही फोन लावू नका विनाकारण काय आता काय जाऊ द्या जे झालं ते झालं आता कसं दाखला आम्हाला काढणं आहे काय बा मारतीशी बोलणं झालं त्यानं विषय नाही काढला नाही त्याला मी पुस्तक घ्यायसाठी बोलावलं केंद्राने मला 10-11 वाजता तर या ठिकाणी तुम्ही माऊलीचा तर मी आता 11-11:30 उद्या शाळेतच चाललो होतो पुस्तक घेतले की 11-12 वाजून समजा पुस्तक घेतली किती येणार असं मग द्या ना बा उद्या दाखला देऊन द्या त्याचा कसं आहे टेन्शन नाही इकडे मग भेटलं पाहिजे ऍडमिशन एक उशीर झाला नाही नाही दाखला मागूच नका मी दाखला देत नाही संकेतचा दाखला देतच नाही कारण भाऊ संकेत का गमते तुला इथं रामपूरला बरं आहे ना हो ना पण ते माटी जायची आई नाही म्हणते वाटते हो म्हणून माहिती मस्त आहे का ते अरे रे पाय बरं आता मला काय करा आता बरं हे बा काही इलाजच नाही गोष्टीला ठीक आहे बा देऊन दे तुम्ही दाखला मग हो या मग उद्या तुम्ही 11-12 वाजेपर्यंत येऊन जा तुम्ही तिथे येऊन जा तुम्ही पुस्तक घेऊन देऊन देतो तयार करून मग काय करता आता माणसाला टेन्शन येते पण काय असे पुट्टीला काय जे गेले का नाही खराब वाटते पण मला तर कुठं चालले म्हणलं चालत ना घरी चालत ना का आता तिकडे कुठं चालले मी येतो म्हटलं जरा मला कसं फवाऱ्याचं औषध घ्यावं लागते हो मी काही येत नाही मी नंतर येणार हो जर कोणी भेटलं माय बुडा जर आला शाळेत सांगून देता ते औषध घ्यायला गेलं ना तणनाशक आणता येते तणनाशक हे पुस्तक पडून रस्त्यानं राजा मग काय बॅगा पडून राहिले ट्रॅक्टरहून हे पुस्तक नाही पडून काय सांगता येते मी बी बुलेटवर तू बी गाडीवर काय चालले आपली उठवून शेळ्यावर हाण राहिलो रे चाल घरी तरी जा वाटते का आता मग काय संख्या आला असेल तिथं टीशीसाठी 100% पण आता का माणसाला लय खराब वाटते घरी नाही जा वाटू राहिला आता ना बुडीला सांगा तर बुडी ऐकून नाही राहिली काय करा बुडी काही बोलत नाही हे बा मला कसं आहे लय काम आहे ना कुठे बाकीचे काम आहेत बँकेत जा लागते जा ना तुम्ही आता काय आता आजच्या दिवस जा आता दिलं ना पुस्तक भरून दिले सगळं दिलं कोणाचा फोन 1 मिनिट थांबारती 1 मिनिट हॅलो कोण बोलतं गुरुजी आम्ही बोलतो म्हणलं शंकेचे भाव बोलतो म्हणलं काय आले नाही म्हणलं तुम्ही हो म्हणलं आलेलो मी सध्या रामपूरला आत्ताच नेमकं उतरलो ॲटोतून तर म्हटलं कधी येऊन राहिले किती वेळ लागेल तुम्हाला पुस्तक घेऊन आले हे बा मी निघालो बा ॲटो कितीत बसलो मी आता आता किती वाजले 11:30 वाजले ना येतो मी 12-12:30 पर्यंत समजा 1 वाजून आराम या लागते 2-3 शाळेतले पुस्तक आहेत एक टाकत येतो आम्ही येऊन राहिलो समजा लसलं 12-12:30 लोक बरोबर ठीक आहे या मग मी घरी थांबतो मारतो हो या मला तर ते काय संकेतच्या बाबाचा फोन होता काय ते दाखला काढून येऊन राहिला रे असं कसं काय करून राहिले ते अचानक काय झालं घरी काही समजा जमून राहिलं काही आता काय बोलत नाही मी त्या विषयावर काय बोलावंस काय आता बुडीला सांगून राहिलं समजून दादा की म्हणलं राहू दे बाई यंदाच्या वर्षी काही बिघडत नाही एका वर्षानं नाही म्हणजे तुला काय म्हणते तुझी बायको आली की मग वागवतो म्हणते मग समजते म्हणजे काय असते तर मीच करू का म्हणजे भाकरीने हेन ती मला जाऊ दे बा तिकडे काय किटकिट करायला पुरत नाही हो जाऊ दे तिकडे पहा मग देऊन दे दाखला जाऊ दे तिकडे ना पण ते तुझ्या अध्यक्षपदी धोक्यात येते ना मग काय आता तू पालक या नात्यानं तुला तिथं घेतलेला आहे त्याच्या बुड्यात जागा आता तू येते समजा त्यानं जर दाखला नेला आता तू काय अध्यक्ष राहणार आहे अजून आम्हाला समिती निवडा लागते दुसरी मग काय त्यातला अध्यक्ष निवडा लागते अजून पण आपण आता आपल्या हातच टेकले तर काय करता आता ते अध्यक्ष गेलं काही पद गेलं तर काय करता का अर्थ नाही त्या गोष्टीला या मग आता या देऊन दे त्याला काही जास्त टाईम लावू नका जाऊ दे चांगल्या शाळेत शिकन बा त्याचंही चांगलं होईल जाऊ दे तिकडे हो काय कोणाला जे होते ते चांगल्यासाठी होते नाही हे बघ काही जेवण घेऊन काहीच काम नाही जेवण खावणं करून आलो ना मग काय 12 वाजून राहिले ना मग काय उशीर झाला ते आम्हाला म्हटलं बा कसं गुरुजी म्हणे बा पुस्तक घेऊन येतो म्हणे आम्हाला 12 वाजता म्हणे म्हणून उशीर आलो नाही जेवण घेऊन काही करायला नका काहीच नको बस चाय नाही गेला चालते काही हरकत नाही कुठून बोलते काय मी हो ना होटापासून बोलते पोटापासून नाही ना आता काही ना काहीतरी पोहे तरी करायला कमीत कमी नाही तिकडे जाऊन नामोशा करते ना चाय नाही पाहिजे हो म्हणलं पोहे करतो म्हणलं मग मी जेवणाचं काय म्हणते नाही म्हणते का नाही जेवण नाही करत म्हणते जेवण करून आलेत म्हणते हो राहू दे आता मग पोहेच करून टाक नाही बा सांग पोहे नाही जातच नाही जागाच नाही काहीच नाही बा आवश्यकच नाही बापा मला रागी घाला का म्हणलं तुम्हाला आता पोहे नाही म्हणता असं कोण बोलून राहिले तुम्ही रागी घाला का सांगितली तू नाव काढून राहिले म्हणून नाही काय नाराजी नाही तुम्ही हेच आता 2-4 वर्ष शिकवले हेच आमच्यावर उपकार झाले बाबा मग आता यशोमती मैयाचं काम केलं तुम्ही मग कोण शिकवते आजकाल कोणी सगळं नाही शिकवत नाही मग तुम्ही ते शिकवलं मग नाही काही वादा नाही आमचं सांगितलेलं इथं म्हणजे तुमचं सांगते ते म्हणजे मावशी असं करते मावशी असं म्हणते मावशीचं काय लोड नाही म्हणे हो बिलकुल म्हणजे जे म्हटलं ते खाल्ले ते काहीच म्हणत नाही तेच म्हणलं बाबा काय राग आला काय आता काय करता आता आपण जाऊ द्या ना त्याचे भलं होऊन राहिलं ना शहरात नाव पडून राहिलं मग काय म्हणते तिथं नाव पडते का नाही म्हणलं मग हो बोलून मी आपलं बाळू भाई आमच्या जवळ हो त्याशी बोललो कालच आलो जाऊन गुरुजीच्या घरून आलो भेटून हो तर मग चांगला आहे म्हणजे शाळेत टाकून देऊ म्हणजे आपण पाहू म्हणे कोणती चांगली शाळा हो आज पाहिजे ते आज 2 वाजता समजा घेऊन जातो टीशी तिथे नाव टाकून देतो मग चल बाबा अंगावरचं वजच गेलं मग आता नाही का हो ना किती आता 3-4 वर्ष झाले तेच ते बरं मग काय चास करू का मग हो बरोबर चास करा काही हरकत नाही हो बरोबर चालते हो संकेत ये ना अंदर ये म्हणलं ये अंदर
नाही नाही मावशी मी आता राहू द्या, मी जगण्या गिन्याला घरून येतो भेटून. हो मी पोट्ट्याला भेटतो. आता कसं मग टिशी घेऊन गेले की मग काय नव्हते माय एक भेटून येते मी पोट्ट्या पाट्याला आमच्या सोबट्याला. पण ते इथं सामान सुमान आहे ते एका थैलीत भर ते सगळं, म्हणजे मग कसं मग तेच घेऊन जाजो. मग टिशी काढायला आले गुरुजी की मग जायला लेकराला भेटाले. बरोबर हो, मग माझं सामान भरून घेतो मी. हाईट दे हो बरोबर ठीक आहे ठीक आहे. मग जातो पोट्ट्याला बोलावले. हो ये हो चहा घे मग जाय तिकडे पोराला भेटायला. हो थैली भर पहिले. जगण्या ओय पुष्प्या, जगण्या रे घरी आहे का रे? ए पुष्प्या ए झुकायला नाही झाला कुठे आहे रे? काय होय रे, काय दिसत नाही गड्या, मला चष्मा लावाच लागते आता. कोण होय रे, कोण दिसून नाही राहिलं मला. कोण होय रे? संख्या संख्या हो म्हणलं संख्या. आता पंख्या होय इथं. कोणता पंख्या रे बाबा, कोणाचा पंख्या? कोण कोण कोणाचं पोरग होय? आजकाल पंख्या म्हणते पंख्या पंख्या नाही संख्या संख्या संख्या. ते आपली शिकायला तो माती जायला घरी. आई ऐकू येत नाही बा, कोण होय काय होय. घरी नाही बाबा, कोण नाही, घरी नाही, घरी नाही. वावरात गेले सर, वावरात गेले. गेला तो वावरात नाही का? हो जाऊ दे, मला वाटते झुंबर मामाची जाऊ नाही का? हो तिथे असेल नाही का? हो तिथे गेलं असेल. आता मशीनही लावा लागते आणि चष्माही लावा लागते, सगळंच गेलं आता. पिस्टुल्या पिस्टुल्या रे हाय का रे घरी? ए पिस्टुल्या बाबा काय संकेत कुठे रे बाबा? काही आलं रे बाबा? गावाला गेला होता तू उन्हाळ्यात सुट्टीत नाही आला का? होय बरोबर बरं झालं बाबा, शाळा उघडून राहिल्या ना आता 1 तारखेला म्हणून आला असेल. नाही काकू आता इथे नाही शिकत मी. आता फक्त मी याला भेटायसाठी आलो पिस्टुलले. म्हणलं मग एक चपडाचा भेटून जावा. जगण्याची भेटच नाही झाली. जगण्या वावरात गेला. बाबा 4-5 दिवसाला निरा लागून त्या म्हणणार येते. हो त्याला म्हणलं जाऊ नका रे जाऊ नका. त्याची आई म्हणते जाऊ नका बाबा. पण त्याला वाटते बाबा 4 पैसे आले पाहिजे, आम्ही कंपास आणतो, दप्तर आणतो, पाटी आणतो, त्यासाठी करावं लागते. मला जाय बाबा जा. तर म्हणलं ते चिंगडी गिंगडी सगळे लेकर म्हणलं जायला येतो वावरात मी लागवरले. कोणाला करायचं पण भेटले असते कधी मला बरं वाटलं असतं. वाटा काही येणं होते काही नाही काय माहित. बरोबर येतो मग. येतो मग पिस्टूल. येतो म्हणलं. बाबा बिस्किटचा पुडा देतो. ये का ये देऊन देतो तुला. पाहिजे नाही बिस्किटचा पुडा. भूक नाही म्हणलं येतो मी. काकू म्हणलं कोणाच्या वावरात लागवडले गेले ते माहिती आहे तुम्हाला? बाबा वावरात काय जातं बाबा, लय दूरच्या वावरात आणि डॅनी आबीच्या वावरात आहेत ते. हो आज तिकडे लागून नाही द्यायची, तिकडे गेलेले. हो ते दूरच्या वावर हो का? असं असं हो का? पण जास्त लागत नाही का? होणार कोणीच नाही भेटू लागले का? बरं बरं येतो मी पाहतो. येतो येतो. आई कुठे जाते दादा? कुठे जातो म्हणते? वावरात जातो म्हणते जगन दादाला भेटायला. हो आता ते द्यायचे दुसऱ्या गावात शिकायला चालला म्हणून म्हणजे भेटून येतो म्हणजे जाता जाता एक असं आहे ते. दुसऱ्या गावात जाते आता हो का? बरं मी जातो शाळेत यावरती. हो मला दप्तर देतो, पाठी देतो. मी यावरती शाळेत जातो. बाबा मग सर तेच आहे ना आयुष्यभर मुकाट्यानं. राहू दे आता, अजून ते काही काम नाही शाळेत जायचं. राहू दे चल घरात चल. गावात कोणीच नाही भेटू लागलं. सगळे वावराने गेले पेरण्या पाण्याले. कोणाला शांत भेटले असते काय जाऊ द्या आता. चला जा लागेल आपल्याला. देवडेस काकाला भेटू आणि चला जाऊ. वावरात जातो पर्यटन जगण्याला भेटायला जातोस. हे बी गेले वाटतं वावरात नाही का? सगळे वावरातच कोणीच नाही. काय लेखाचं भेटते का? पुष्प्या का जगन पुष्प्या इकडे कुठे आला रे? ये इकडे इकडे लावून करा काय का? किड्डूच्या वावरात आले का तुम्ही? पयट आलो बा पयट. मॅडम चला जगनला भेटूया. काय का कोण कोण आहे रे? बंगरेश आहे काय डट्टे आहे ते नाही का? चिंगरी आहे बा. बाबा मस्त आहे. पैसे कमवू लागले तुम्ही? अरे वा मी याबद्दल फोनच करू राहिलो संध्याकाळी. म्हणलं बाबा पैसे जमा करू राहिलो. म्हणलं सामान आणायला जा मारती दाल घेऊन. म्हणलं कंपास दप्तर हे ते सबन बूट गीट सगळं आले का? पण जगण्या मी काही इथे शिकत नाही रे आता. माझ्या आता टिशी काढायसाठी आलो होतो मी माझ्या बाबा सोबत. आता गुरुजी यायचे आहे म्हणून थांबलो होतो. म्हणून तुम्हाला भेटायला घरी गेलो. घरी नव्हते तुम्ही म्हणून वावरात आलो. मला शिका वाटते बाई पण काय करू नाही म्हणते ना बा. माती जाय म्हणते, कोणी स्वयंपाक करा म्हणते. मग चालू वाटा काय करतो वाटा टिशी काढली की चालू तू. अरे का असं असते का? जाऊ नको बे जाऊ नको. सांगले का माती झाले सांगून आपण तू थांब. आजच्या टिशी नेऊ नको. आपण भेटू राहिले. त्या मुंड्या टाकले अकाउंट आला बे. जाऊ नको का? थांब तू थांब ना. आपण संध्याकाळी सांगू ना माती झाली म्हणून टिशी नेऊ नको म्हणून यायले. राहू दे म्हणतो इथं. नाही आता नाही जमत ते. माझ्या बापूला विचारून आलो. मस्त इंग्लिश शाळेत टाकणार आहे मला. तिथं आता आज टीसी घेऊन जावं लागते लवकर. माझ्या बाबा कळला करून लवकर जावं लागल. मला उशीर झाला आणि येतो मग मी. गुडजी आले असेल इतके दूर आला चालला मी. थांबलं बे थांबलं. आमचं का 2 वाजेला होते मिले का? येतो ना थांबलं येऊ दे ना मला. काय करतो मग बाबा कळला करून आज नाव पडलं पाहिजे पण तिकडे येतो बाबा. काय येतो रे जगड्या येतो म्हणलं. मी काय म्हणतो माऊली भाऊ आता हे काय करा एक 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 कट्ट अंदर जाऊ द्या. बरोबर असं लाईनशीर मी लावतो अंदरचे. तुम्ही येऊ द्या पटापट. येऊ द्या लवकर. बरं तसं करतो मग. अलीकडल्या खोलीत ना. बरोबर ठीक आहे ठीक आहे. ते काय संख्येचे बाबा आले वाटते बा.
राम 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 आले का आले आले हो संगे आले म्हणे गुरुजी मग म्हणलं चला मग आता ठेल्या गेल्या काही सामान होतं घेतलं आता चला म्हणलं टीशी घेतली की इकडे राहा ना माऊली भाऊ ऑटो आहे का म्हणलं मग आता इकडून आले हो बस आता हे पुस्तक काढले की हो चाललोच मी तिकडे हो चालतं ना मग हो चालतं बरं झालं म्हणजे ऑटोचं टेन्शन नाही का हो बस आता आजच्या नाव तिकडं पडलं पाहिजे नाही का बरं मग गुरुजी कसं करता मग पहिले पुस्तकं ठेवता का मग काय डेटा म्हणलं टीशी बनवून हो म्हणजे कसं आहे त्याचं नाव अजून तिकडे जवळ बापू फोन करून राहिले हो या बा लवकर तिथे ती शाळेशी बोलून वाटते त्याचं काहीतरी बरं मी काय म्हणतो पाहुणे बा जरा निघतो मग वावरात नाही कोणीच नाही वावरात हो ढोरं वासर दुपारचे काही सांगता येत नाही मोकाटवाले बरं गुरुजी काय मारती आला नाही म्हणलं अजून मारती संघ आला नाही का तुमच्या आलाच नाही ते काय फवारा जाऊ सांगतो म्हणे काय म्हणे हो मी आलो ये बा मग आता काय जाऊ शिदन काय राहिला आता काही आपलं लबाड्या मारते का गेलं असेल तिकडे गेलं का काय सांगा सासऱ्याच्या घरी बरं जाऊ द्या काही हरकत नाही हो मी येतो म्हणलं पाहुणे बा मग हो ठीक आहे आता या मग सगळं टिशी गिशी घ्या पद्धतीने नाव टाकून द्या तिकडे हो बरोबर या मग हो काही हरकत नाही घेतो मी टीशी निघतो मग ठीक आहे राम नाही पाहुणे बा मग काय झाला निर्णय मग पक्का झाला आता नाही असं बरोबर ठीक आहे मग आता काय इलाज नाही बोले काचं खरं संकेत आता काय पाहिजे बा आठवण ठेवतो राजा आमची काय लेखाचं पण खरं पोट राहिले काचं असे पुट्टे गेले का नाही खरंच आता हे अशा शाळा आमच्या पण पोट राहिल्या खरोखर आहे चांगले पुट्टे पैसा आदला असला मायबाप घेऊन चालले चांगले कसं जरासं घरी झालं 4 पैसे लगसले शहराने घेऊन चालले राहिलेच काय साधे गरीबाचे पोरं शाळेनं राहिले आमच्या जिल्हा परिषदमध्ये लय कठीण परिस्थिती झाली जिल्हा परिषदची काय करावं माणसाला करमत नाही राजा चांगल्या माणसाचं इथं म्हणजे हे नाही म्हणलं तर काही अर्थ नाही राहिला इथं आता बरोबर ठीक आहे देतो दाखला देऊन देतो जा मग टाका चांगलं टाका नाटक काय करता बा आपलं चालत नाही गुरुजी काय करता लोकांची तर शिकायला पोरं हो माणसाला खराब वाटते बरं काही बोटं नसतात ना असं आहे ना हो पण जाऊ द्या आपण शिकू त्याला चांगलं करू हो काय वादा नाही जाऊ द्या तिकडे पण तुम्ही बी मास्टर लोक आता हे जिल्हा परिषदेच्या शाळा चालल्या पाहिजे म्हणून स्वतःची पोरं तुम्ही जर या शाळेत टाकले हो तर खरोखर म्हणलं या शाळेला एक जुने दिवस येऊन जातील असं वाटते बा मला तो लोक आमचे मास्तर लोक आता काय बोलता नसतात काही गोष्टी मग हाय पैसा आम्ही कुठे शिकवीन काही करीन असं असते परिस्थिती सगळ्याची हो कसं आहे 2 एकर शिल्लक माणसं असलं तर पोरगं शहरात टाकते कोणी इंग्लिश शाळेत टाकते काय टाकते आमचे लोक टाकतात काय करा पण खरोखर मी सांगतो ना आमच्या जिल्हा परिषदच्या मास्तरनं खरोखर आपापले लेकरं आपल्या स्वतःच्या शाळेत टाकलं पाहिजे जिल्हा परिषदमध्ये मग म्हणा मग खरं नाही मोठमोठ्या गोष्टी करते तर आमच्या शाळा बंद पडून राहिल्या आमच्या पडून राहिले अरे स्वतःचं कुठं आहे ते हे पाहिजे पहिले ते आम्हाला आमच्या झाका लागण पहिले तर होईल हे विकास नाही तर काही खरं नाही जर सरकारी कर्मचाऱ्याच्या सगळ्याची पोरं जर इथं असले ना तेव्हा मी सांगतो ना हे शाळा तुम्हाला सांगतो 1 नंबर राहतील लाईन लागतील इथं मग हे कर्मचारी सगळे चालले तिकडे ग्रामसेवक साहेब हे म्हणा सगळे जण आपापल्या पोरीला पैसे आले जण मोठ्या फी भरते तर तिकडे जाते इकडे फुकटाच्या शाळा बंद पडून राहिल्या मग आता 2 4 8 15 12 फट राहिला काय किती विच्च्या खाली आल्या म्हणलं हे बा सत्यानाश झाला सारा शाळेचा आणि हे आमचे मास्तर लोक तरी काही प्रमाणात जबाबदार आहे कारण की नाही लेकरं इथं टाकले नाही तिकडे टाकले नाही बाकीच्या शिकून राहिले काय अर्थ आहे काय मी तर म्हणतो आमच्या लोकांनी इथं लेकरं टाकायला पाहिजे तर या शाळेचं बरं आहे नाही तर बस झाला डुबल्या म्हणा हे झालं 10 वर्षात 50 वाजणार यायचं खरी गोष्ट आहे गोष्टी काय म्हणजे जाऊ द्या आता देऊन द्या बा टाकला जातो आता कसं 2 वाजलो गेलो पाहिजे आता 1:30 वाजला वाटते नाही का बरं काय उशीर होटले का द्या बा गुरुजी देऊन द्या मग बरोबर देतो ठीक आहे देतो थांबवू सांगा 2 मिनिटं सफर में गुजर जाते हैं जो मुकाम ओ फिर नहीं आते हजारों के आने से मिलते नहीं उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम फिर नहीं आते वो फिर नहीं आते नमस्कार सर्व मंडळींना आजचा व्हिडिओ अतिशय वेगळ्या धाटणीतला आणि खरोखर डोळ्यातून पाणी येईल असा हा व्हिडिओ खरोखर आपल्या या परिस्थितीमध्ये जे काही मुलं इतरांच्या घरी शिकायला असतात त्यांची जे काही परिस्थिती असते हे यामध्ये आपण दाखवून दिली तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या हाच भाग कंटिन्यू करू आणि भेटू उद्या 5 वाजता ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच हो व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की शेअर करण्याजोगा व्हिडिओ आहे खरोखर शेअर करा सगळ्या प्रत्येक ग्रुपवर आपला व्हिडिओ शेअर करा व्हायरल करा ठीक आहे धन्यवाद भेटू उद्या 5 वाजता